नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम या फ्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे। तर शिक्षक भरतीवर हा आजचा व्हिडिओ आहे। तर शिक्षक भरतीवर खूप महासंकट आलेलं आहे आणि यामुळे लाखो बेरोजगार हे प्रतीक्षेत आहेत। तर नक्की काय आहे माहिती, संपूर्ण व्हिडिओ आपण तुम्ही नक्की बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटून जाईल। तर चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, शिक्षक भरतीची प्रक्रिया अद्यापही मार्गी लागलेली नाही। पवित्र पोर्टल अंतर्गत पदभरतीची प्रक्रिया करण्यात येत आहे। त्यापूर्वी बिंदू नामावली तपासलेल्या संस्थांची तपासणी करून माहिती 10 फेब्रुवारीपर्यंत पोर्टलवर अपलोड करण्याची मुदत होती। मात्र अद्यापही अनेक विभागांचे काम हे पूर्ण झालेले नाही। त्यामुळे भरती प्रक्रियेवर प्रशासकीय संकट कायम आहे। त्याचवेळी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे। रखडलेली शिक्षक भरतीसाठी वारंवार बैठका घेऊनही प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही। 1 व 2 फेब्रुवारी राज्यस्तरावर आढावा बैठक घेऊन 10 फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले होते। परंतु औरंगाबादसह अनेक विभागांची ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला आहे। त्यामुळे पुन्हा प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे। उपसंचालक शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ संस्थांची बिंदू नामावली तपासण्याची प्रक्रिया पूर्ण करून पवित्र पोर्टलवर माहिती भरण्याचे आदेश होते। या आदेशाला शिक्षण विभागाकडून केराची टोपली दाखवली गेली आहे। त्यामुळे भरती प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी आणि किती जागांसाठी होणार हा प्रश्न अजून कायम आहे। तर शासकीय शाळांमध्ये प्राथमिक स्तरावरील शिक्षक जागांचा आकडा 25,000पेक्षा अधिक आहे। समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय रिक्त जागांचा आकडा ही समोर येणार नाही। 9 वर्षे भरतीच नाही। राज्यात शासकीय स्तरावर होणारी शिक्षक भरतीची प्रक्रिया 2010 नंतर झालेलीच नाही। 3 वर्षापूर्वी पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे भरती केली जाणार असे सांगण्यात आले होते। पवित्र पोर्टल सुरू झाले तेव्हा TET सह ही चाचणी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणीची प्रक्रिया पवित्र पोर्टलवर पूर्ण झालेली आहे। 24,000 जागांवर भरती प्रक्रिया करण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले होते, पण अद्यापही भरती ही झालेली नाही। तर आता आपण बघूया। तर मित्रांनो, पवित्र पोर्टलवर माहिती भरणारे एकूण विद्यार्थी आहेत 14,80,000। तर यामध्ये TET पात्र विद्यार्थी फक्त 58,000 इतके आहेत। तर D.Ed. B.Ed. धारक बेरोजगारांची संख्या 12 लाखांपेक्षा अधिक आहे। तर लवकरात लवकर भरती होईल अशी आपण अपेक्षा करू, कारण की आचारसंहिता आता लागणार आहे आणि त्याआधी भरती होणे अत्यंत आवश्यक आहे। तर ही एक छोटीशी अपडेट होती मित्रांनो तुमच्यासाठी। तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला म्हणजे महा एक्झामला सबस्क्राईब करा, सोबत व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।